मित्र हो, तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना व्हेरिकोज वेन नावाचा आजार झाला असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या पायाच्या शिरा फुगल्या असतील, त्या काळ्या निळ्या पडल्या असतील, पायावरती सूज आली असेल, पायामध्ये जडपणा आला असेल, पायामध्ये प्रचंड वेदना होत असतील, पायाला सतत गोळे येत असतील, तुमचं चालणं फिरणं बसणं उठणं मुश्किल झालं असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सगळा त्रास अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठीचे शास्त्रोक्त पद्धतीने करता येतील असे सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का, प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, जेव्हा आपल्या पायाला व्हेरिकोज वेन नावाचा आजार होतो तेव्हा व्यायाम आपल्याला औषधासारखा मदत करतो. त्याचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने तुमच्या पायाच्या स्नायूची हालचाल करता तेव्हा तुमच्या पायामध्ये असणाऱ्या ज्या नसा आहेत, शिरा आहेत, या ब्लड वेसल्स आहेत, त्यांच्यामध्ये असणारे जे वॉल्व आहेत ते खूप चांगल्या प्रकारे तंदुरुस्त होण्यासाठी, त्यांच्यातली लवचिकता पुन्हा नव्यानं चांगली होण्यासाठी मदत होते. शिवाय स्नायू मजबूत झाल्यामुळं पायातला जो थांबणारा रक्तप्रवाह आहे गुरुत्वाकर्षणाच्या मुळे, तो पूर्णपणे आपल्या शरीराच्या वरच्या भागाकडे किंवा हृदयाकडे आणून पोचवण्यासाठी मदत होते. आणि त्याचा परिणाम म्हणून पायामध्ये अतिरिक्त रक्तप्रवाह किंवा रक्त संचय होत नाही आणि आपल्या ह्या व्हेरिकोज वेनच्या आजारामध्ये हळूहळू आपल्याला चांगले परिणाम दिसून येतात आणि हा सगळा त्रास आपला खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते. हे याच्या मागचं शास्त्र आहे. चला तर पाहूया हे 10 सोपे व्यायाम प्रकार कुठले आहेत, कुणालाही करता येऊ शकतात. कुठलेही अवघड पोच तुम्हाला मी सांगणार नाही. तुमचे वय कितीही असू द्या, काहीही तुम्हाला इतर कुठलेही आजार असू द्या, कुठल्याही आजारामध्ये हे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला व्हेरिकोज वेन नावाचा आजार जरी नसला तरी भविष्यामध्ये तुम्हाला हा आजार होऊ नये किंवा तुमच्या पायाला एक नैसर्गिक तंदुरुस्ती यावी, यासाठी देखील हे व्यायाम प्रकार तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत. तुम्ही जर सतत उभा राहून काम करत असाल, एक ठिकाणी बसून काम करत असाल, तुमचं चालण्या फिरण्याचं काम जास्त असेल, तर अशा वेळी देखील हे व्यायाम प्रकार तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत. तर मित्र हो, सगळ्यात पहिला आणि सोपा व्यायाम प्रकार अशा प्रकारे तुम्हाला खुर्चीवरती बसायचंय आणि पाठ मान सरळ ठेवायची, नजर समोर ठेवायची आहे आणि तुम्ही तुमच्या खुर्चीच्या हातांना किंवा अशा प्रकारे इथं सपोर्ट घेऊन बसू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला खुर्चीवर बसल्या बसल्या कदमताल करायचा आहे. कशा पद्धतीने करायचा आहे, तर उजवा पाय पूर्णपणे तुम्हाला वर उचलायचा आहे, हळूहळू खाली ठेवायचा आहे, परत डावा पाय हळूहळू वर. अशा पद्धतीनं एक 10 वेळा 15 वेळा 20 वेळा तुम्हाला हे करायचंय. याच्यामुळे तुमच्या पायाच्या जे हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत किंवा जे इतर स्नायू आहेत गुडघ्याच्या आजूबाजूचे, हे खूप चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी आणि रक्तप्रवाह खूप चांगल्या प्रकारे शरीराच्या वरच्या भागाकडे येण्यासाठी मदत होणार आहे. याच्यामुळं हे करत असताना मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की तुमचं शरीर जो आहे, वरचा जो भाग आहे कमरेच्या वरचा, तो मागं पुढे अशा पद्धतीने हलू द्यायचा नाहीये. शक्य तितकं तुम्हाला वरचा भाग हा स्थिर ठेवायचा आणि पाय जे आहेत शक्य तितके तुम्हाला वर उचलायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला खाली ठेवायचे. तर हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा सोपा प्रकार काय आहे, अशाच पद्धतीनं खुर्चीवर बसून राहायचे, तुम्हाला पाठ सरळ ठेवायचे, नजर समोर, आणि तुमचे पायाचे जे बोट आहे, बोटाकडचा जो भाग आहे, चवडे आपण ज्याला म्हणतो, ते पूर्णपणे अशा पद्धतीनं वर उचलायचे आहेत. तुम्ही क्लोजअप घेऊ शकता. हे अशा पद्धतीनं थोड्या वेळ धरून ठेवायचं, परत तुम्हाला हे खाली ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या टाचा आहेत त्या तुम्हाला काय करायच्या, वर करायच्या. असं 10 वेळा 5 वेळा तुम्ही करू शकता. हे 1 रामकृष्ण हरी म्हणायचं, 2 ह्याच्यामुळं पायाच्या पुढच्या बाजूला पण ताण येईल, पायाच्या पाठीमागच्या बाजूला देखील ताण येईल. आपल्या ज्या पिंढऱ्या आहेत, ज्याला आपण काफ मसल असं म्हणतो, त्यांची खूप चांगली एक्सरसाइज याच्यामुळे होईल आणि तिथला नसांमधले शिरांमधला जो रक्तप्रवाह आहे तो वरवर सरकण्यासाठी शास्त्रोक्त मदत होईल. हा झाला दुसरा प्रकार. याच्यामध्ये तुम्ही 10 वेळा 5 वेळा अशा पद्धतीने हे करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तिसरा प्रकार. अशा पद्धतीने एक पाय तुम्हाला लांबवायचा आहे. लांब केल्याच्या नंतर आपल्याला परत जो पायाचा चवडा आहे तो पाठीमागं आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करायचा, पूर्णपणे, फक्त बोट नाही, पूर्णपणे पायाचा चवडा, आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बाहेरच्या बाजूला. अशा पद्धतीने 10 वेळा तुम्हाला करायचं आहे. खुर्चीला टेकून बसू शकता, राम कृष्ण हरी म्हणायचंय,
हा तिसरा प्रकार आपण बघतोय. खूप चांगले व्यायाम प्रकार आहे, तुम्ही करून बघा माऊली. फक्त 10 ते 15 दिवसामध्ये खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. सूज कमी होईल, वेदना कमी होतील, काळा निळा जो झालेला भाग आहे तो खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे हे याच्यामुळे. हे झाला. त्याच्यानंतर विरुद्ध पाय तुम्हाला वर करायचा आहे आणि सेम तशाच पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. माग पुढं माग पुढं 10 वेळा. राम कृष्ण हरी म्हणायचं, सोडायचं नाही. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते. पायाच्या संबंधित कुठलाही त्रास असू द्या, सगळे त्रास दुरुस्त होण्यासाठी, सूज कमी होण्यासाठी, बधिरपणा, मुंग्या येणं हे देखील कमी होण्यासाठी तुम्हाला काय होणार आहे, मदत होणार आहे. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, अशाच पद्धतीनं पाय समोर ठेवायचा आहे, घ्यायचा आहे आणि पायाला गोल गोल फिरवायचा आहे. आपला जो घोटा आहे त्याला आपल्याला काय करायचंय, उलट सुलट गोल फिरवायचा आहे. हे झालं अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर विरुद्ध दिशेला 10 वेळा तुम्हाला करायचं आहे. हे अशा पद्धतीनं. खूप छान. राम कृष्ण हरी म्हणायचंय. त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये या. त्याच्यानंतर विरुद्ध पाय, सेम तशीच प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. पाय शक्य तितका लांब करायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला इथं अवघड वाटत असेल तर इथं असा सपोर्ट तुम्ही देऊ शकता. हे सपोर्ट देऊन उलट सुलट उलट सुलट हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू 5 वेळा 10 वेळा. एकाच दिवशी जास्त करायचं नाही, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट याच्यामध्ये बघायला मिळतील. हा झाला चौथा प्रकार. त्यानंतर 5वा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशा प्रकारे आपल्याला खुर्चीचा सपोर्ट घ्यायचा आहे. किंवा खुर्ची नसेल तर तुम्ही कशाचाही, तुमच्या किचन ओट्याचा घेऊ शकता, अजून काही कुठल्या भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने उभं राहिल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल असं मी सांगतोय. हे असं पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, टाचा हळूहळू वर करायच्यात, ज्याच्यामुळं तुमच्या पायाच्या मध्ये पोटरीच्या तिथं असणारे जे सोलियस नावाचा स्नायू आहे तो खूप चांगल्या प्रकारे आकुंचन आणि प्रसरण पावेल आणि त्याच्यामुळं पायाच्या खाली दिवसभर उभा राहिल्यानं जमा झालेला जो रक्तसंचय आहे तो पूर्णपणे शरीराच्या वरच्या भागाला येण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. असं 10 वेळा तुम्हाला करायचंय. हळूहळू खाली टेकवा, त्याच्यानंतर हळूहळू वर उचला, हळू थोड्या वेळ थांबा, धरून ठेवा. अशा पद्धतीने याच्यामुळे तुमची शुगर देखील खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होण्यासाठी मदत होते. असा अभ्यास आहे. जेवण झाल्यानंतर तुम्ही हा जर एक्सरसाइज केला शुगरच्या पेशंटने तर साधारण 50 ते 60% रक्तातील साखर कमी होण्यासाठी मदत होते. त्याचं कारण असं आहे की या सोलियस मसलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात शुगर म्हणजे साखर जमा होण्याची शक्यता असते जेवण झाल्याच्या नंतर, आणि ती जर वापरात आली अशा पद्धतीच्या हालचालीनं तर ती कंट्रोल होण्यासाठी मदत होते. तर हा आपला 5वा सोपा व्यायाम प्रकार आहे पायाच्या त्रासासाठी, व्हेरिकोज व्हेनच्यासाठी. तर हे झालं. त्यानंतर 6वा सोपा व्यायाम प्रकार काय करायचा, आपल्याला भिंतीला सपोर्ट देऊन खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे, जसं की आपण खुर्चीवर बसत आहोत. काय करायचं, थोडंसं अंतर भिंतीपासून घ्यायचं आहे पायांचं आणि त्याच्यानंतर आपली जी कंबर आहे, पाठ आहे, पूर्णपणे आपल्याला ह्या भिंतीला चिटकवायची आहे. तुमच्या कम्फर्टनुसार पायाचं जे अंतर आहे भिंतीपासूनचं ते ऍडजस्ट करायचे आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला काय करायचंय, अशा पद्धतीनं बसायचा प्रयत्न करायचा. हे अशा पद्धतीनं. हे बसत असताना तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं, आपले जे पाय आहेत हे पाय आपल्या जमिनीला अशा पद्धतीनं 90 अंश कोणामध्ये राहतील अशी काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. गुडघ्याचा जर त्रास असेल तर थोडंसं अवघड जाईल, पण शक्यतो तुम्ही अशा पद्धतीनं बसण्याचा प्रयत्न करा. जर गुडघ्याचा जास्त त्रास नसेल तर हे अशा पद्धतीनं तुम्ही एक 10 महिनेपर्यंत बसण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल की इथं खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेच मिळेल, गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूला खूप चांगला स्ट्रेच मिळेल आणि रक्तवाहिन्यांचं आकुंचन प्रसरण झाल्यामुळं खूप चांगला आराम तुम्हाला व्हेरिकोज व्हेन किंवा पायाच्या तक्रारीमध्ये होण्यासाठी मदत होईल. 10-15 सेकंद अशा पद्धतीनं बसून तुम्ही हळूहळू अशा पद्धतीनं काय करा, उठून उभा राहायचा प्रयत्न करा. तर हा झाला 6वा सोपा व्यायाम प्रकार. आता काय करायचं आपल्याला, 7वा सोपा व्यायाम प्रकार काय आहे, तर अशा पद्धतीनंच आपल्याला काय करायचंय, जमिनीवरती बसायचं आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू आपले पाय जे आहेत ते आपल्या समोरच्या भिंतीला लावायचे आहेत. आणि हे जे आहे तुम्ही दररोज रात्री झोपताना 10 मिनिट जर केलं तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. अजून खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट हवे असतील तर तुम्ही पूर्णपणे तुमचं जे शीट आहे ते तुमच्या ह्या भिंतीला लावण्याचा प्रयत्न करा. खूप चांगला आराम तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. हे अशा पद्धतीने तुम्ही 10 मिनिट निवांत पडून राहा. दिवसभर
जमा झालेलं जे अशुद्ध रक्त आहे किंवा जे दूषित रक्त आहे, घाण झालेलं रक्त आहे, ते पूर्णपणे हृदयाकडं किंवा फुफ्फुसाकडं शुद्धीकरणासाठी आणलं जाईल आणि त्याचा खूप चांगला फायदा व्हेरिकोज व्हेन नावाच्या आजारामध्ये आपल्याला व्हायला सुरुवात होईल. तुमच्या पायावरची सूज कमी होण्यासाठी मदत होईल, तुमच्या वेदना कमी होण्यासाठी मदत होईल, काळा निळा झालेला जो भाग आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल. तुमच्या फुगलेल्या शिरा ज्या आहेत त्या हळूहळू हळूहळू बारीक व्हायला लागतील, श्रिंक व्हायला लागतील आणि त्याच्यामुळं तुमच्या या सगळ्या त्रासापासून नैसर्गिक मुक्ती होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर अशा पद्धतीने हा वॉल लेग रेज नावाचा व्यायाम आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगला आराम मिळणार आहे. त्यानंतर 8वा सोपा व्यायाम प्रकार काय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी जमिनीवरती टाका, मॅट टाका किंवा अजून सतरंजी टाका किंवा असं जरी ठोकलं तरी चालेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने पाय लांबवायचे. एक पाय तुम्हाला काय करायचा, गुडघ्यातून दुमडायचा आणि दुसरा पाय जो आहे तो तुम्हाला हळूहळू 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 वर करायचा आहे. शक्य तितक्या वेळ तुम्हाला अशा पद्धतीनं वर धरून ठेवायचा आहे. तो पाय धरून ठेवल्याच्या नंतर रामकृष्ण हरी म्हणायचंय आणि हळूहळू 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 खाली सोडायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला 10 वेळा 5 वेळा तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने हे करायला सुरुवात करा. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला हा पाय सरळ करायचा, हा दुमडायचा आणि याला वर अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू वर आणायचं. धरून ठेवा काही वेळ, जेवढं शक्य होईल सहन होईल तेवढं आणि हळूहळू हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. असं 5 वेळा 10 वेळा तुम्हाला हे व्यायाम करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. त्याच्यानंतर 9वा सोपा व्यायाम प्रकार काय आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला पाय वर उचलायचे दोन्ही, अशा पद्धतीनं 90 डिग्री कोणामध्ये ठेवायचे आणि हळूहळू तुम्हाला काय करायचे, हवेमध्ये सायकल चालवायची आहे सावकाशपणे. याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे, पोटाची किंवा कमरेची चरबी कमी होण्यासाठी देखील मदत होणार आहे. तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं सायकल चालवा. बाहेर तुम्हाला सायकल चालवायला मिळत नसेल किंवा सायकलच तुमच्याकडे नसेल तर अशा वेळी हा सायकल चालवण्याचा व्यायाम खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला पायाच्या सगळ्या त्रासासाठी, व्हेरिकोज व्हेनसाठी मदत करणार आहे. ही झाली सरळ सायकल. आता उलटी सायकल चालवा, ही अशा पद्धतीनं. हे बघा, खूप चांगला व्यायाम आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू खूप छान आराम वाटणार आहे. खूप छान. हे अशा पद्धतीने, हे बघा, हे अशा पद्धतीनं. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी म्हणायचं विसरायचं नाही. हे अशा पद्धतीने. आणि सगळ्यात शेवटी 10वा सोपा प्रकार जो आहे तो काय करायचा आहे, दरवेळी झोपताना तुम्ही अशा पद्धतीनं काय करायचं आहे, सोफा असेल तर सोफ्याला असं पद्धतीनं झोपून जा. पायाकडचा किंवा मांडीच्या तिथला रक्तप्रवाह खूप चांगल्या प्रकारे वर येईल आणि तुमच्या या व्हेरिकोज व्हेनच्या नावाच्या आजारामध्ये मदत मिळेल तुम्हाला. जर अशा पद्धतीने सोफा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करा, अंथरुण पांघरूणची जी घडी असते किंवा लोड असते ते अशा पद्धतीने तुम्हाला कम्फर्ट होईल अशा पद्धतीनं पायाखाली घ्या आणि झोपून जा तुम्ही. रात्रभर ह्या पोझिशन मध्ये झोपणं आवश्यक आहे का, तर अजिबात नाही. तेवढं शक्य पण नाही, कारण रात्री आपण कसंही हालतो फिरतो डुलतो. त्याच्यामुळे झोपताना सुरुवातीलाच फक्त ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला झोपायचंय. पण 15-20 मिनिट अर्धा तास जोपर्यंत तुम्हाला चांगला डोळा लागत नाही तोपर्यंत अशा पोझिशनला राहा. खूप चांगला कम्फर्ट मिळेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कसंही झोपून जा. तर हे झाले 10 सोपे व्यायाम प्रकार आणि शास्त्रोक्त पोजेस, ज्याच्या माध्यमातून व्हेरिकोज व्हेन नावाचा आजार किंवा पायाच्या संबंधित असणाऱ्या ज्या सगळ्या तक्रारी आहेत, सूज असेल, वेदना असतील, मुंग्या असेल, बधीरपणा असेल, आग असेल किंवा रक्तप्रवाह तिथं संचित झाल्यामुळे होणारे जे त्रास आहेत, या सगळ्या समस्या अगदी 10 ते 15 दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर आजपासून हे व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतलं गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर
नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील पायाच्या संबंधित, व्हेरिकोज वेनच्या संबंधित असणारे सगळे त्रास नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला उपचार मार्गदर्शन हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.